म्हणून जमणार नाही. त्या म्हणजे पाठिंबा दिला कुणी तर तो असं जाहीर होईल ना, तो असा गुपित पाठिंबा कसा असेल. आणि आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला चॉईस आहे. लोकशाहीमध्ये जे काही करायचं त्याचा स्वतंत्र हक्क दिलेला आहे. त्या हक्काला कुणीच हिरावू शकत नाही किंवा त्याला काही कोणी बोलवू शकत नाही. ते असं सुद्धा म्हणले की ज्यावेळेस निवडणूक होईल मतदानाचा निकाल लागेल पण मी निवडून आलो तर संतोष देशमुख यांना मी ते श्रद्धांजली अर्पण करतो. नाही, श्रद्धांजली सगळा महाराष्ट्र वाहतोय. परंतु मागच्या 29 जानेवारी 2025चा काळ जर काढला मी सगळा, तर त्याच्यात कुणाचं काय योगदान आहे हे मी सगळं 29 तारखेला सांगेल. कारण का अगोदर सांगितलं तर ते राजकीय दृष्ट्या होईल. म्हणून मी 29 तारखेला ह्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण देईल, काय काय झालं, काय काय होत होतं. कारण का पीडित कुटुंबियाला बोलणं, पीडित कुटुंबियाला वेगळ्या अनुषंगानं बोलणं हे कितपत योग्य आहे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. म्हणून मी राजकीय काही भाष्य न करता येणाऱ्या सगळ्या गोष्टीचे, सगळ्या प्रश्नांचे उत्तरं हे 29 तारखेला देईल आणि त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की हे असं म्हणजे ह्याचं नेमकं मत काय आहे. नाही, मी त्या बैठकीला कुठल्या हजर राहायचा विषयच नाही. ज्यावेळेस ह्या मला महत्त्वाची केस आहे असं मी म्हणलो त्यावेळेस ते गावकरी आणि गावात सगळ्या म्हणजे भरपूर लोक असतात. त्याच्यामुळं मी त्याच्यात काही इंटरेस्टच घेतला नाही कुठल्या गोष्टीत. परंतु आता जे चाललंय किंवा जे होईल त्याचं उत्तर येणाऱ्या 8-10 दिवसातच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण चर्चा करत बसणं हे चुकीचं आहे. जरी कुणी त्यांना वाटत असेल की ह्यांनी बैठक नाही घेतली तर ते घेऊ शकत होते, त्यांना दौंडी देता येत होती किंवा ते पण घेऊ शकत होते ना. त्यांनी का नाही घेतली, त्यांनी कोणाला विचारलं मग असं मी विचारलं तर ते चुकीचं होईल. परंतु राजकारण हे दुय्यम स्थानी आहे. इथं केस हा महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा विषय आहे. त्यावरच आपलं जास्त फोकस आहे आणि येणाऱ्या काळात देखील तेच फोकस राहणार आहे. येणाऱ्या 28 तारखेला आणि आम्ही सगळ्या गोष्टी ह्या जे काही बोललेले आहेत ते 29 तारखेला त्याचा आम्ही सविस्तर तुम्हाला त्याचा लेखाजोखा देऊ. त्याचा नेमका उद्देश काय आहे हे CID साहेबांशी, गुजर साहेबांशी माझी चर्चा झाली, वकील साहेबांशी चर्चा झाली. जो डाटा रिकवर झालेला आहे आणि जो डाटा दिसतोय तेच या केसमध्ये वापरला जाणार आहे असं लेखी लिहून दिलेलं आहे CID आणि वकील साहेबांनी. परंतु त्यांना त्यांचं काय जे म्हणणं आहे ते वेगळ्या शब्दात लिहून पाहिजे. परंतु तो विषय कोर्ट आणि जे IO आहेत आपले जे वकील आहेत ते त्याचं उत्तर देणार आहेत. परंतु प्रत्येक तारखेला काहीतरी खोडा काढून किंवा काहीतरी कशी तारीख पुढची, ही तारीख कशी टळेल याचा प्रयत्न चालू आहे. परंतु लवकरच या संदर्भात पुढच्या तारखेपर्यंत निर्णय घेतला जाईल. आरोपी विष्णू साठे यांनी बँक व्यवहार आणि इतर व्यवहाराच्या अनुषंगाने जनरल पॉवर ऑफ अटर्नी देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मुखत्यारपत्र कोणाला तरी देण्यात यावं किंवा बँक खाते व्यवहार हे सुरळीत करण्यात यावेत. आता गाडीचे हप्ते आणि इतर व्यवहारही थकलेले आहेत असा जो अर्ज आहे तो कोर्टाकडे केला. नाही, ते म्हणणं सगळं जे आपले वकील आहेत ते वकील साहेबांमार्फत देण्यात येईल. त्यामुळं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, ते अर्ज दिलेला आहे. परंतु आपलं जे काही म्हणणं आहे ते पुढच्या तारखेला मांडण्यात येईल. मात्र बँके खात्याच्या व्यवहाराच्या अनुषंगाने परवानगी मागितली जाते, काय कारण नाही, कोर्टात आपलं म्हणणं ज्यावेळेस मांडू आपण त्यावेळेस कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल. नाही, त्याच्या बोलण्याकडे मी नाही जास्त लक्ष देत. कारण का हे निवडणूक कुणी लढवायला सांगितली, निवडणूक का लढवली जात आहे याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे मसाजोगचे स्वाभिमानी गावकरी ज्यांनी आत्तापर्यंत मला कोणा व्यक्तीनं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने, गाव आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी, संघर्ष योद्धे मनोजदादा, राजकीय नेते मंडळी ह्या सगळ्यांनी साथ दिलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं उत्तर ही मसाजोगची स्वाभिमानी जी जनता आहे ती येणाऱ्या 28 तारखेला देईल आणि ते निकालातून दिसेल. त्याच्यामुळं मला त्या गोष्टीवर कुठलंच वक्तव्य करायचं नाही. आज प्रचार सुरू आहे. प्रचार सुरू असताना देखील तुम्ही कोर्टाच्या तारखेला आलात, तिथे श्रद्धांजली देशमुख यांच्याकडून देखील प्रचार केला जातो. नाही, मला केस महत्त्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. केस सगळ्यात महत्त्वाची आहे. माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे. त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या. आणि हा जो काही आरोप केलेला आहे माझ्या कुटुंबावर कुणीही बोलायचा प्रयत्न करू नये. मला कालच वहिनीचा फोन आला होता लगेच की हे असं वक्तव्य कसं करू शकतात. तर मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या. परंतु हे जे स्पष्ट होणार आहे सगळं ते 28 तारखेच्या मतदान रूपी जे आशीर्वाद आहे आणि पुढचं जे राहिलेलं स्वप्न आहे अण्णांचं त्यातून सगळं स्पष्ट होणार आहे. त्याच्यातून बोलून विषय वाढवण्यापेक्षा 29 तारखेला या गोष्टीवर स्वतः वहिनी आणि आम्ही स्पष्टीकरण देऊ की हे कुणी उभा केलं होतं आणि काय अपेक्षा आहे गावची.
ज्या एका व्यक्तीनं, एका लोकप्रतिनिधीनं एका दलित बांधवासाठी आपला जीव दिला, आहुती दिली प्राणाची, तर त्याचे काही हृदयात म्हणजे राहिलेले लोक असतील आणि ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीला पुढं केलं ते लोक आम्हाला कधीही सोडणार नाहीत आणि नक्कीच या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही येणाऱ्या 29 तारखेला देऊ. ते असं पण म्हणले की